देवस्थानच्या जमिनींसाठी नवा कायदा येणार, डिसेंबरमध्ये होणार मोठा निर्णय, मंत्री बावनकुळे यांची माहिती। मंडळी, राज्यातील लाखो हेक्टर देवस्थानच्या जमिनीचं भवितव्य आता बदलणार का, या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत। कारण राज्य सरकारने देवस्थान इनाम जमिनींबाबत मोठी घोषणा केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप सध्या स्थगित करण्यात आले असून डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात नवीन कायदा आणला जाणार आहे। खरे तर राज्यात सुमारे 5.5 लाख हेक्टर देवस्थान जमिनी आहेत, पण या जमिनींवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, तर काही ठिकाणी त्या कुळू कायदा किंवा वहिवाटीत गेल्या आहेत। त्यामुळे अनेक देवस्थानांना स्वतःच्या जमिनीचा वापर करता येत नसल्याची परिस्थिती आहे। सरकारने 6 मे रोजी कायद्याचे प्रारूप जाहीर केले आहे, मात्र त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्याने प्रक्रिया थांबण्यात आली आहे। आता 15 ऑगस्ट पर्यंत सूचना आणि हरकतींवर सुनावणी होणार असून 15 सप्टेंबर पर्यंत नवीन मसुदा तयार केला जाणार आहे। सरकारचे म्हणणे आहे की देवस्थानांचे हक्क अबाधित ठेवत योग्य तो समतोल साधणारा कायदा आणला जाईल। त्यामुळे आता देवस्थान, शेतकरी आणि जमीनधारकांचे लक्ष डिसेंबरमधील निर्णयाकडे लागले आहे।